आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वाळवा शिरगाव दरम्यान तब्बल 36 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित पुलाचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले। गेल्या अनेक वर्षांपासून असलेली ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाल्याने आनंद व्यक्त होत असला तरी या उद्घाटनावरून आणि पुलाच्या श्रेयवादावरून वाळवा तालुक्यात तीव्र राजकीय संघर्ष उफाळून आला आहे। यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी पुलाच्या निर्मितीचा इतिहास स्पष्ट केला। त्यांनी सांगितले की त्यांच्या सत्ताकाळात जलसंपदा मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता आणि त्यांनी तात्काळ मंजुरी दिल्यामुळेच हा पूल उभा राहू शकला। मात्र त्याचबरोबर त्यांनी काही लोक आम्हीच पूल बांधला असे सांगत आहेत असे स्मितहास्य करत स्पष्ट केले। त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी शिवसेना शिंदे गट नेते गौरव नायकवडे यांच्या पुलाच्या श्रेयवादासंबंधीच्या आरोपाचे एक प्रकारे खंडनच केले। यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनीही नायकवडे यांचे नाव न घेता जोरदार टोला लगावला। हा पूल उभारण्यासाठी जागा मी दाखवली। जयंत पाटलांनी अतोनात प्रयत्न केले, मात्र काही लोक आम्ही पूल उभा केल्याचे सांगत आहेत, त्यांच्याकडे एकतरी पुरावा आहे का असा सवाल करत त्यांनी विरोधकांना आव्हान दिले। या उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच गौरव नायकवडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांना या पुलाचे उद्घाटन करण्याचा अधिकार नाही असे झाल्यास रस्त्यावर उतरूचा हल्लाबोल केला होता। मात्र आज सायंकाळी ठरलेल्या वेळेनुसार 6 वाजता जयंत पाटील यांनी कोणतीही अडचण न येता मोठ्या उत्साहात पुलाचे उद्घाटन करून विरोधकांचा इशारा निष्फळ ठरवला। या उद्घाटन सोहळ्याला शिरगाव आणि वाळवा येथील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, राजाराम बापू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयभाऊ पाटील, शिरगावचे सरपंच यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी एक भावनिक आणि राजकीय आव्हान देखील केले। सन 2005 आणि 2019 मध्ये वाळवा तालुक्यातील पूरग्रस्त भागाला मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मदत मिळाली होती याची आठवण करून देत आता मराठवाड्याला आपल्या मदतीची गरज आहे, त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांनी जास्तीत जास्त कपडे व संसारोपयोगी साहित्याची मदत करावी असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले। पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन करून पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत विरोधी पक्षांवर मानवी मूल्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। कृष्णा नदीवर वाळवा ते शिरगाव या 2 गावातील मोठं अंतर होतं, इथं पूल नव्हता। आघाडी सरकार ज्यावेळेस येत आलं त्यावेळी हा पूल प्राधान्यानं मंजूर केला। बरेच दिवस पुलाच्या दोन्ही बाजूला जी जमीन होती त्याचे काही प्रश्न होते ते जवळपास संपले आणि त्यामुळे आज त्याचं उद्घाटन दोन्ही गावातल्या लोकांनी येऊन एकत्रित केलेलं आहे। जवळपास 36 कोटी रुपयाचा हा पूल हा वाळवा गावातल्या ग्रामस्थांना इकडं पलूस तालुक्यात जायला एक मोठी व्यवस्था झाली। त्याचबरोबर शिरगाव जे वाळवा तालुक्याशी जोडलेलं आहे त्यांना इस्लामपूरकडे जाण्यासाठी किंवा कोल्हापूरकडे जाण्यासाठी एक चांगली नवी सुविधा उपलब्ध झाली आणि याचं उद्घाटन आज होतं, याचा मला आनंद आहे। हा माझ्या मतदारसंघातला पूल आहे।